नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत. गेल्या आठवड्यात आपण एक पॉडकास्ट ऐकला ज्यात च्यवनप्रकाशबद्दल सगळी माहिती होती. मला खूप लोकांनी कमेंट करून विचारलं की नक्की कुठला च्यवनप्रकाश खावा. सगळ्यात खात्रीशीर तर स्वतः च्यवनप्रकाश बनवून खाणे राहील किंवा आपल्या जवळपासच्या वैद्यांनी बनवलेलाही उत्तम. तर आज थोडक्यात च्यवनप्रकाश घरी कसा बनवता येईल हे बघूया. मी 10 किलो आवळ्यांचा करते आहे, पण तुम्हाला 1 किलो आवळ्याचं प्रमाण मी सांगेन. त्यानुसार तुम्ही जेवढा आवळा घेणार आहात त्या पटीत प्रमाण घ्यायला सोपं पडू शकेल. सर्वप्रथम काही औषधी वनस्पतींचं भरड चूर्ण आपल्याला घ्यावं लागतं. कुठल्याही काष्ठौषधींच्या दुकानात हे इझिली मिळू शकतं किंवा काही दुकानात सगळ्या या काढ्याच्या औषधांचं एकत्र भरड चूर्ण पण मिळू शकतं. 1 किलो आवळ्याचा च्यवनप्रकाशच्या काढ्यासाठी आपल्याला जी औषधं लागतात, भरड चूर्ण लागतं, ते प्रत्येकी 10 ग्रॅम लागतं. यात विदारीकंद, चंदन, वसा, अक्कल काढा, शतावरी, ब्राह्मी, बेल, हिरडा, जटामांसी, गोक्षूर, कचूर, नागरमोथा, लवंग, पुष्करमूळ, काकडशेंग, दशमूळ, जीवंती, पुनर्नवा, अश्वगंधा, गुडूची, तुळशी, मुनक्का, सुंठ आणि ज्येष्ठ मध यांची भरड चूर्ण घ्यावी लागतात. आवळे छान धुवून कापडाच्या छोट्या छोट्या पुरचुंड्यांमध्ये बांधून घ्यावीत आणि काढा करायला ठेवावा. साधारण 1 किलो आवळ्यासाठी आपल्याला 2.5 लिटर्स 2.5 लिटर पाणी लागतं आणि याच काढ्यात त्या पुरचुंड्या आवळ्याच्या शिजण्यासाठी टाकाव्यात. पुरचुंड्या यासाठी की आवळे बाहेर काढायला नंतर आपल्याला शिजल्यानंतर ते खूप सोपं जातं. या अशा मी काढ्यात पुरचुंड्या घालून घेतल्यात. कॉटनच्या कापडामध्ये किंवा मांजरपाटचं कापड धुवून त्याच्या पण पुरचुंड्या बनवू शकतो आपण. आवळे छान शिजल्यावर आधी चेक करून घ्यायचे. आणि एक एक पुरचुंडी काढून ते जाळीवर फेसून घ्यायचे. आवळ्याने हात काळा पडतो म्हणून शक्यतो ग्लव्स घालणं चांगलं. असे ते फेसावे लागतात चाळणीवर आणि खालच्या पातेल्यात गोळा होतो. हा असा दिसतो गर. या गरात आपण आता 50 ग्रॅम
तिळाचं तेल आणि 50 ग्रॅम गाईचं तूप घालणार आहोत. एक किलो आवळ्याच्या गरामधलं प्रमाण सांगते मी. आणि आता हे मिश्रण आपण परतायला घेणार आहोत. याला कंटिन्युअसली ढवळावं लागतं, नाहीतर गर खाली लागतो पातेल्याला. गर आणि तो इतपत परतावा लागतो जोपर्यंत तो चमच्याला चिकटणं बंद होईल. असं होतं शेवटी. तेल तूप वेगळं व्हायला लागतं आणि पाण्याचा अंश गरात राहत नाही. आता काढा जो 1/4 किंवा त्यापेक्षा कमी राहिलाय तो स्वच्छ कापडातून गाळून घेऊन त्यात 600 ग्रॅम साखर घालतो आपण, 1 किलो आवळ्याचा गर असेल तर, आणि पाक करायला ठेवतो. पाकाची स्टेज यात खूप महत्त्वाची आहे. सारखं चेक करावं लागतं, कारण आपल्याला याचा गोळीबंद पाक करावा लागतो, नाहीतर च्यवनप्राश खराब होण्याची शक्यता असते. ही गोळी पाण्यात टाकून बघावी लागते आणि ती न विरघळता उचलता आली पाहिजे. पाकाची गोळी पाण्यात टाकून बघावी, न विरघळता उचलता आली पाहिजे. पाक तयार झाल्यावर गॅस किंवा चूल बंद करून त्यात परतलेला आवळा घालायचा. चांगलं ढवळून हे मिश्रण थंड करून घ्यायचे. आता यात सुगंधी वनस्पती घालणार आहोत आपण. त्या कायम गार मिश्रणातच घालाव्यात. च्यवनप्राशमधले हे प्रक्षेप, याला प्रक्षेप म्हणतात, ते गार झाल्यावर घालतात. वंशलोचन चूर्ण 30 ग्रॅम घालायचे. ही सगळी वस्त्रगाळ चूर्ण आहेत, शेवटी जी आपण घालतो ती. काढ्याला आपण भरड चूर्ण घेतलं होतं, पण ही वस्त्रगाळ चूर्ण शेवटी घालणार आहोत, कारण ही डायरेक्ट खाणार आहोत आपण च्यवनप्राश सोबत. पिंपळी 20 ग्रॅम, दालचिनी 10 ग्रॅम, इलायची 5 ग्रॅम,
तमालपत्र 5 ग्रॅम, नागकेशर 5 ग्रॅम, आणि शेवटी चांगल्या क्वालिटीचं मध 50 ग्रॅम घालावं लागतं. कुठल्याही चांगल्या क्वालिटीचं मध आपण घेऊ शकतो. हे मिश्रण अगदी चांगलं ढवळायचं. सगळे प्रक्षेप त्यात नीट मिक्स झाले पाहिजेत. आता हा तयार झालेला च्यवनप्रकाश काचेच्या स्वच्छ धुतलेल्या आणि उन्हात सुकवलेल्या बरण्यांमध्ये भरून ठेवावा, म्हणजे तो वर्षभर न खराब होता वापरता येईल.